आज मी तुम्हाला अख्खा मसूर आणि तांदूळ यांची खिचडी बनवून दाखवणार आहे। इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, जिरा तांदूळ घेतलेला आहे। एक 3 ते 4 चमचे मी अख्खा मसूर घेतलेला आहे। मसूर एक 10 मिनिटं कोमट पाण्यात भिजत ठेवायचा आहे। नाही भिजवला तरी कुकरमध्ये पटकन शिजलाही जातो तो। धुवून टाकायचे तांदूळ आणि मसूर एकत्र करून धुवून टाकायचे, 1-2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचे। इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे। एक 2 किंवा 3 चमचे तेल टाकायचे त्याच्यामध्ये। तेलाऐवजी तुम्ही घीचा पण वापर करू शकतात। तेल चांगलं गरम होऊन द्यायचे। एक छोटा चमचा मोहरी टाकायची त्याच्यामध्ये। मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकायचे, एक छोटा चमचा जिरे। लसूण टाकायचं, एक 8 ते 10 पाकळ्या लसूण किसून टाकायचे किंवा ठेचून टाकायचे। त्याने खिचडी खूपच छान लागते, त्याची चव लागते टेस्ट ठेचून टाकल्यामुळे। लसूण चांगला परतून घ्यायचा आहे लो गॅसवर। एक छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकायची। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात, कमी जास्त प्रमाणात। अर्धा चमचा हळद टाकायची, पाव चमचा हिंग टाकायचा आहे। मसाला चांगला परतून घ्यायचा आहे एक लो गॅसवर। पाणी टाकायचे, इथे मी 2 ग्लास पाणी टाकलेले आहे 1 वाटी तांदळासाठी। पाण्याला उकळी येऊन द्यायची फुल गॅसवर। तांदूळ आणि अख्खा मसूर जे धुतलेले ते टाकायचे सर्व त्याच्यामध्ये। मीठ टाकायचे चवीनुसार। मिक्स करून द्यायचे। आणि कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे, जास्त शिट्ट्या नाही होऊन द्यायच्या। 2 शिट्ट्यांमध्ये बरोबर शिजल्या जाते। कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे, वाफ पण पूर्ण निघून द्यायची आहे त्याच्यामधली आणि मगच कुकर खोलायचं आहे। हे पहा खिचडी तयार झालेली आहे। अतिशय झटपट अशी खिचडी तयार होते, फक्त 10 मिनिटं लागतात खिचडी तयार व्हायला। उन्हाळ्याच्या दिवसात खूपच चांगली असते। अख्खा मसूर थंड असतो त्याच्यामुळे खिचडी खूपच चांगली असते खाल्लेली। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर जरूर मला कमेंट्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।